नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये मिळत असतात। तर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्हीचे हप्ते एकत्रित मिळणार का आणि या दिवशी मिळणार का आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच्याच जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबत मिळणार का या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तसेच ओटीपी बेस्ड ई-केवायसी कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी सांगणार आहे। तर एकंदरीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो। तर पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जारी केला आहे। या योजनेचा 18 हप्ता असणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे। महाराष्ट्रातील वाशिम येथे 5 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। एकंदरीत 5 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपयाचा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे। तसेच पीएम किसान योजनेची ओटीपी बेस्ड ई-केवायसी कशी करायची आता आपण पाहणार आहोत। तर पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे। तसेच ई-केवायसी ची एक महत्त्वाची अट जी आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि आधार लिंक असणे सुद्धा गरजेचे आहे। त्यामुळे तुम्ही आधार लिंक सुद्धा करू शकता शेतकरी मित्रांनो। एकंदरीत ही महत्त्वाची बातमी आहे की ई-केवायसी ओटीपी बेस्ड सुद्धा तुम्ही करू शकता। तर एकंदरीत कशी करायची ते आता आपण शेतकरी मित्रांनो, आपण जो पीएम किसान असं आपण गुगल वरती सर्च करा आणि पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसेल त्याच्यावर अशा पद्धतीने क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक पेज जे आहे ते असे पेज तुम्हाला दिसेल। पेज दिसल्याच्या नंतर तुम्हाला काहीच नाही, ही ई-केवायसी जो पर्याय आहे हे ई-केवायसीचा पर्याय जो आहे ते ई-केवायसीचा पर्याय वर क्लिक करा। ई-केवायसीचा पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि ई-केवायसीच्या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस आधार क्रमांक जे आहे ओटीपी बेस्ड ई-केवायसी आपल्याला करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता शेतकरी मित्रांनो। तर एकंदरीत पहा अशा पद्धतीने ई-केवायसी करू शकता। इथं आधार नंबर जो काय आहे तो आधार नंबर टाकायचा आणि आपला जो आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर सर्च करून आपली ई-केवायसी झालेली आहे का नाही ते सुद्धा पाहू शकता। आणि ऑलरेडी असेल तर ऑलरेडी म्हणेल आणि नसेल तर तुम्हाला एक ओटीपी टाकायचा आहे। अधिकृत वेबसाईटला जा आणि आधार कार्डचा नंबर अधिकृत वेबसाईटला टाका। तर आधार कार्डचा ओटीपी अधिकृत वेबसाईटला टाका। एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी शेतकरी मित्रांनो करू मित्रांनो। तिथंच पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला प्रूफ सहित माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी जे हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा 18 हप्ता जारी करतील असं इथं वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो। तर एकंदरीत पीएम किसानच्या अधिकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। तर मी आज सांगितल्या पद्धतीने ओटीपी द्वारे तुम्ही ई-केवायसी करून घ्या। एकंदरीत अनिवार्य केलेली आहे ई-केवायसी सुद्धा। ई-केवायसी पेंडिंग असेल तर करून घ्या ओटीपी बेस्ड किंवा सोपा आपल्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही अधिकृत जे ऑनलाईन सेंटर असतं तिथं जाऊन सुद्धा पीएम किसान योजनेची ई-केवायसी राहिली असेल तर करून घ्या। आणि पीएम किसानच्या अधिकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधार ई-केवायसी जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधला जाऊ शकतो। अशा पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करून माननीय श्री पंतप्रधान यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर रोजी जे हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यावरती मिळून जाईल। एकंदरीत ही महत्त्वाची बातमी होती। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत मिळेल का। एकंदरीत असं कुठेही अपडेट आलेलं नाही की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत म्हणून। एकंदरीत ही महत्त्वाची बातमी होती। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।